नमस्कार. चला आज एका अशा सिद्धांताचा शोध घेऊया जो मानवाच्या भाग्याला थेट देवदूतांच्या नशिबाशी जोडतो. एक असा विचार जो म्हणतो की एका माणसाचं भवितव्य संपूर्ण विश्वाचं चित्र बदलू शकतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न आहे जो ऐकायला कदाचित थोडा विचित्र वाटेल. माणसाचं पुनरुत्थान देवदूतांचं भवितव्य कसं काय ठरवू शकतं? हा काही साधा प्रश्न नाहीये, तर हे एका मोठ्या वैश्विक नाट्याचं जणू काही केंद्रस्थान आहे. चला तर मग या नाटकाचं पात्र आणि त्यातला संघर्ष नीट समजून घेऊया. तर मग ह्या वैश्विक रंगमंचावर कोण कोण आहे? सगळ्यात आधी ओळख करून घेऊया या कथेतील दोन प्रमुख पात्रांची, मानव आणि देवदूत. आता इथेच सगळ्यात मोठा फरक आहे. या सिद्धांतानुसार माणूस म्हणजे काय, तर आत्मा आणि भौतिक शरीर यांचा एक मिश्रण, आणि देवदूत ते म्हणजे केवळ शुद्ध आत्मा. हाच तो महत्वाचा फरक आहे ज्यावर ही संपूर्ण कथा पुढे उलगडत जाते. मग माणसाचं अंतिम ध्येय तरी काय आहे? तर ते आहे पुनरुत्थान रूपांतर अनुभवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर हे भौतिक शरीर सोडून एक आध्यात्मिक शरीर मिळवणं आणि देवदूतांसारखं बनणं. हीच ती प्रक्रिया आहे जी या दोन वेगवेगळ्या अस्तित्वांना एकत्र आणते. पण आपल्याला माहीत आहे, प्रत्येक कथेत एक संघर्ष असतो, आणि या कथेतील संघर्ष इतका मोठा आहे की त्याने संपूर्ण सृष्टीला जणू काही धोक्यात आणलं होतं. चला पाहूया सैतानाचा तो नेमका आरोप काय होता आणि त्याने देवदूतांच्या मनात कोणती शंका निर्माण केली. या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत देवाच्या आज्ञा. पण हे फक्त काही साधे नियम नाहीत, तर यांना प्रेमाचे कायदे म्हटलं गेले आहे. यांची रचनाच मुळात यासाठी केली आहे की कुणालाही दुःख होऊ नये आणि सगळे सुखी राहावेत. म्हणजे ही एक प्रेमळ आणि सुरक्षित विश्वाची पायाभरणी होती. आणि मग सैतानाने एक असा आरोप केला ज्याने सगळं काही हादरून टाकलं. तो म्हणाला, देवाच्या आज्ञा पाळणं शक्यच नाही. आता हा फक्त एक आरोप नव्हता, तर हा थेट देवाच्या चारित्र्यावर आणि त्याने बनवलेल्या सृष्टीच्या रचनेवर केलेला एक जबरदस्त हल्ला होता. जरा विचार करा, जर सैतानाचा हा आरोप खरा ठरला तर काय होईल? याचा सरळ अर्थ होतो की देव खोटा ठरेल. त्याने अशा आज्ञा दिल्या ज्या पाळता येत नाहीत, आणि त्या मोडल्याबद्दल शिक्षा देण्याला खुनीही ठरेल. सगळी सृष्टीच एक मोठं अपयश ठरेल, आणि तो प्रेमाचा कायदाच रद्द करावा लागेल. म्हणजे विश्वाचा पायाच ढासळून जाईल. आणि या आरोपाचा परिणाम फक्त देव आणि सैतानापुरता मर्यादित राहिला नाही. या दाव्याने देवदूतांच्या मनातही एक मोठा गोंधळ निर्माण केला. त्यांच्या मनात देवाच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या न्यायाबद्दल शंका निर्माण झाली. यामुळे देवदूतांच्या जगातही एक प्रकारची अस्वस्थता पसरली. मग ह्या एवढ्या मोठ्या वैश्विक समस्येवर उपाय काय होता? आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर माणसामध्ये लपलेलं होतं. चला आता पाहूया की मानवाची ही अद्वितीय भूमिका ह्या समस्येचं निराकरण नेमकं कसं करते. या उपायाचं नाव आहे पुनरुत्थान रूपांतर. ही एक अशी अद्भुत प्रक्रिया आहे जिच्यामध्ये मानवी आत्मा हे भौतिक शरीर सोडून देतो आणि एक शाश्वत आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो. हा फक्त शरीरातला बदल नाही, तर अस्तित्वाचं संपूर्ण परिवर्तन आहे. आणि या रूपांतरित अवस्थेचं वैशिष्ट्य काय? तर असं आध्यात्मिक शरीर मिळाल्यानंतर माणूस शारीरिक वासनांच्या पूर्णपणे पलीकडे जातो आणि तो पाप करणार नाही. म्हणजे हे एका परिपूर्ण अस्तित्वाचं चित्र आहे. आणि हाच खरा मुद्दा आहे. माणसाचं हे रूपांतर सैतानाच्या आरोपाला दिलेलं थेट उत्तर आहे. हाच तो जिवंत पुरावा आहे जो हे सिद्ध करतो की नाही, देवाच्या आज्ञा पाळल्या जाऊ शकतात. पण हे रूपांतर शक्य कसं होणार? याचं उत्तर एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेत दडलेलं आहे, आणि ती घटना म्हणजे क्रॉस. चला तर पाहूया की क्रॉस या वैश्विक नाट्यामध्ये नेमकी काय भूमिका बजावतो. या सिद्धांतानुसार क्रॉसचं काम फक्त पापांची क्षमा करणं नाही, तर ते एका शक्तिशाली इंजिनसारखं काम करतं. एक असं इंजिन जे माणसाला ते पुनरुत्थान रूपांतर साधण्याची शक्ती देतं. चला ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी क्रॉसमुळे पापांची क्षमा मिळते. एकदा क्षमा मिळाली की पवित्र आत्म्याचं आगमन होतं. हा पवित्र आत्मा माणसाला देवाच्या आज्ञा पाळण्याची ताकद देतो. या आज्ञा पाळून माणूस मृत्यूवर विजय मिळवतो, आणि याच विजयाचं अंतिम फळ म्हणजे पुनरुत्थान रूपांतर. बघा किती सुंदर आणि तर्कसंगत रचना आहे ही. आणि इथेच या कथेचा कळस आहे. माणसाचं झालेलं पुनरुत्थान हाच तो अंतिम आणि अकाट्य पुरावा ठरतो जो सैतानाला खोटं ठरवतो. म्हणजे एका सामान्य माणसाचं भवितव्य संपूर्ण विश्वाच्या संघर्षाचं निराकरण करतं. चला आता या कथेचे सगळे धागे एकत्र आणूया आणि पाहूया की या घटनेचे अंतिम आणि संपूर्ण विश्व बदलणारे परिणाम काय झाले. माणसाने दिलेल्या या पुराव्याचा थेट परिणाम देवदूतांवर होतो.
जेव्हा ते माणसाचं हे अद्भुत रूपांतर स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा त्यांच्या मनातली देवाच्या प्रेमाबद्दलची आणि न्यायाबद्दलची प्रत्येक शंका जणू काही वितळून जाते. त्यांच्या जगात पुन्हा एकदा शांती आणि स्थिरता येते. यामुळे देवदूतांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता होते. आता याचा अर्थ असा नाही की त्यांची निवड करण्याची शक्ती संपते, उलट ती अधिक परिपूर्ण होते. त्यांना देवाच्या प्रेमाचं इतकं स्पष्ट ज्ञान मिळतं की ते स्वतःच्या इच्छेने आणि कायमस्वरूपी प्रेमच निवडतात. ही निवडीची नाही तर समजुतीची सर्वोच्च पातळी आहे. आणि अशा प्रकारे हे वैश्विक नाट्य संपतं. सैतान खोटा ठरतो, देवदूतांच्या मनातील सगळ्या शंका दूर होतात, त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती परिपूर्ण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचा देवाचा जो मूळ उद्देश होता तो पूर्ण होतो. यावरून हे सिद्ध होतं की क्रॉस केवळ माणसासाठी नव्हता, तर तो संपूर्ण विश्वाच्या योजनेसाठी होता. तर जाता जाता एक विचार, स्वतंत्र इच्छाशक्तीची अशी परिपूर्णता जिथे कोणतीही शंका उरत नाही आणि केवळ प्रेम राहतं, ही फक्त एक वैयक्तिक निवड आहे की एका मोठ्या वैश्विक योजनेचाच तो एक अविभाज्य भाग आहे? यावर नक्की विचार करायला हवा.